नमस्कार. आपण आलो आहे मुक्काम पोस्ट बोरखेडा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय विनोद भाऊ पाटील यांच्या शेतात. विनोद भाऊ, तुम्ही ही पपईची लागवड केली आहे, कधी केलेली आहे? 3 मार्चला केली साहेब आम्ही लागवड. 3 मार्चला पपईची लागवड केली विनोद भाऊंनी. आणि सर, याला खताचे काय काय डोस दिले? याला फक्त 10-26 5 बॅग दिले आहे. एक बॅग पोटॅश ठिबक मधून सोडलेली आहे आणि त्यानंतर आपलं 21 रुपये लिटरचं मायक्रोन्यूटन दर हप्त्याला सोमवारी 5 लिटर देतो मी हजारी. अच्छा, 21 रुपये लिटरचं मायक्रो. विनोद भाऊंनी आतापर्यंत या पपईला 5 बॅग 10-26 एक बॅग पोटॅश आणि 21 रुपये लिटरचं मायक्रोन्यूटन घरी बनवलं होतं. ते दर आठवड्याला 5 ते 6 लिटर विनोद भाऊ देतात. तुम्ही पपई बघू शकता, अतिशय उत्तम पपई. सर, आतापर्यंत किती विकली गेली? आतापर्यंत तरी पपई 9 टन गेली. 9 टन गेलेली. आणि झाडं किती येतील आता? आता हे 1400 झाड. 1400 झाडात 9 टन पपई गेली. आणि तुम्ही बघू शकतात माल पण किती आहे. आता विनोद भाऊ, मला एक सांगा, तुम्ही ही पपई 3 तारखेलाच का लागवड केली होती? काही गणित? हो, आपलं अंकशास्त्रानुसार काढलेलं होतं आपण ते. त्याच्यानुसार मी याच्यामध्ये टरबूज घेतलं. त्याच्यानं 45 टन टरबूज आलं. म्हणजे अंकशास्त्राचा तुम्ही शेती अंकशास्त्राचा रिपोर्ट बनवला होता. त्या आधारावर तुम्ही याच्यात टरबूजची पण लागवड केली होती, पपईची पण लागवड केली होती. टरबूज किती? 45 टन. किती क्षेत्र होत आहे? 2.5 बिघे क्षेत्र आहे. 2.5 बिघात सरांनी 45 टन टरबूजचा पण उत्पन्न घेतलं याच्यात. बरं सर, टरबूजला भाव मिळाला होता? हो, भाव मिळाला होता. अच्छा, टरबूजला 12 रुपये भाव गेला होता. अच्छा, बरं सर, तुम्ही आणखी काय काय लावतात? केळी लावतो, पपई लावतो. केळी, पपई. हो, आणि टरबूज. केळी, पपई, टरबूज. केळी लावली होती, ती पण काही अशी तारीख बघतात? हो, तारीख बघूनच केलं होतं सर. मग मागच्या वर्षी केळी लागवड केली होती, ती तारीख बघूनच लागवड केली? हो, तारीख बघूनच लागवड केली, तर ती एक्सपोर्ट झालेली होती. मागच्या वर्षी विनोद भाऊंनी केळीची जी लागवड केली होती ती अंकशास्त्राला आधारून जो रिपोर्ट बनवला होता त्या रिपोर्टला आधारून त्या तारखेनुसार लागवड केली होती. सर, केळीला काय भाव मिळाला? 2721. 2721 रुपये विनोद भाऊंना केळीचा भाव मिळाला होता. सर, आणि तुम्ही जे टरबूज लावलं होतं, टरबूज आणि पपई तारखेप्रमाणे लावलं होतं, टरबूजला काय भाव मिळाला होता? 12 रुपये. 12 रुपये. म्हणजे 45 टन टरबूज पण निघाला आणि 12 रुपये भाव. सर, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितात? आज शेतकऱ्यांनी अंकशास्त्रानुसार शेती केली ना तर भरपूर परवडते साहेब. विनोद भाऊंच्या म्हणण्यानुसार जर आपण आपल्या शेतीमध्ये अंकशास्त्राचा वापर केला तर आपण आपल्या शेतीची गुणवत्ता पण वाढू शकतो, उत्पादकता पण वाढू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे विनोद भाऊंनी जो केळीला 2701 रुपये भाव मिळाला, तो भाव सुद्धा मिळू शकतो. टरबूजला 12 रुपयाप्रमाणे विनोद भाऊंनी भाव मिळवला आहे. त्या प्रकारे आपण आपल्या शेतीमालाच्या उत्पादनाचा भाव पण मिळू शकतात. म्हणून शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे, आपण जे काही लावणार प्रत्येक गोष्टीत हा मुहूर्त बघितला जातो. जसं कुठलाही मुहूर्त बघताना शुक्ल पक्षातच मुहूर्त काढले जातात, तसं आपण शेती हे 1 वर्षाचं पीक आहे, आपल्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. आणि ते आपल्या उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि त्याच्यातून जे निघणार आहे त्यावर आपलं घर चालणार आहे. म्हणून शेतीचं जे पण आपण लागवड करतोय त्या लागवड करताना आपण काहीतरी तिथी किंवा वार बघितला पाहिजे. म्हणून जर आपण कृषी अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेनुसार आपण लागवड करणाऱ्या तारखा निश्चित केल्या नाही, त्या तारखेनुसार लागवड केली तर आपल्याला आपल्या शेतीची उत्पादकता वाढेल, गुणवत्ता पण वाढेल आणि महत्वाचं म्हणजे रेट पण मिळेल. ओके, धन्यवाद. थँक्यू.